खूप दिवसानंतर आज आम्ही पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी निघालो होतो। नमस्कार मंडळी, जय श्रीराम। मी किरण तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मळवली स्टेशनपासून अगदी 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती भाजेच्या लेण्या आणि भाजेचा धबधबा तुम्हाला पाहायला मिळेल। नैसर्गिक सौंदर्याने नटलेला हा धबधबा खूप सुंदर दिसतो। निसर्ग आणि इतिहास एकत्र तुम्हाला पाहायचा असेल तुम्ही भाजेच्या लेण्या आणि धबधबा या ठिकाणी नक्की भेट द्यावी असं माझं म्हणणं आहे। आम्ही तर इथे बाईकवरती आलो होतो, पण तुम्हाला जर का इथे ट्रेनने यायचं असेल तर डेली आपल्याला लोकल्सही अवेलेबल आहेत। पुण्यापासून मळवलीपर्यंत तुम्हाला लोकलही मिळेल। त्याचं एका साईडचं तिकीट तुम्हाला 15 रुपये पर पर्सन पडेल। माझ्या मनाने इथे खूप एन्जॉय केला। त्याला पहिलंच पाणी, पाऊस या सगळ्या गोष्टी खूप आवडतात। माझ्या मते प्रत्येक लहान मुलाला या गोष्टी आवडतच असतील। लहान मुलांचा आनंद अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये असतो, तसाच माझ्या मुलाचाही आनंद या पाण्यात खेळण्यामध्ये आणि इथल्या गोष्टी एन्जॉय करण्यामध्ये होता आणि त्याला या सगळ्या गोष्टी एन्जॉय करताना पाहून मला तर खूपच आनंद झाला। आम्ही इथे खूप वेळ एन्जॉय केला, पाण्यामध्ये खेळलो, पाण्यामध्ये बसून मस्त मस्त फोटोही काढल्या आणि त्यानंतर आम्हाला लागली भूक। मग काय, आम्ही इथे भुट्टाही खाल्ला। इथे खायलाही खूप वस्तू मिळतात। त्याचबरोबर थोड्याच अंतरावर तुम्हाला चेंजिंग रूमही इथे मिळून जाईल। माझ्या मनूला या पाण्याच्या बाहेर यायचंच नव्हतं, पण आम्हाला जायचं होतं भाजेच्या लेण्या पाहायला। त्याची काहीतरी समजूत काढत आम्ही निघालो लेण्यांकडे। लेण्यांकडे जायला आपल्याला 80 ते 90 पायऱ्या चढाव्या लागतात। या पायऱ्या माझा मनू एकही वेळेस न बसता अगदी आनंदाने आणि उत्साहाने चढत होता। त्याचबरोबर आजूबाजूला वाहणारं पाणी, हिरवगार डोंगर, झाडे याबद्दल तो कुतूहलाने विचारतही होता आणि मी त्याला सगळ्या गोष्टी सांगत होते। गप्पा मारत आम्ही वर पोहोचलो। लेण्या पाहण्यासाठी फक्त 20 रुपये पर पर्सन असं तिकीट आहे। लहान मुलांना तर 1 रुपये शुल्क लागत नाही। लेण्या अगदी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत। जर का तुम्ही हा स्पॉट बाईकवरती कव्हर करणार असाल तर तुम्हाला आणखीन लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, पवना सरोवर, त्याचबरोबर तिकोना किल्ला अशी 2 ते 3 पर्यटन स्थळ एका दिवसामध्ये कव्हर करता येईल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।